नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञानच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण डायबिटीज मेलेटस या डिझीजचे आपण नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन व त्याचे प्रकार म्हणजेच टाईप 1 व टाईप 2 डायबिटीज हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर डायबिटीज मेलेटस DM is impaired insulin secretion and variable degrees of peripheral insulin resistance leading to hyperglycemia. Early symptoms पॉलिडिप्सिया म्हणजेच एक्सेसिव्ह थर्स्ट अधिक तहान लागणे, पॉलिफेजिया म्हणजे एक्सेसिव्ह इटिंग अधिक भूक लागणे आणि पॉलियुरिया म्हणजे एक्सेस युरिन हे तिन्ही अर्ली सिम्पटम्स आहेत डायबिटीज मेलेटसचे. डायबिटीज इज बाय मेजरिंग प्लाझ्मा ग्लुकोज लेवल. आता डायबिटीजचे 2 मेन टाईप्स आहेत, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय तर IDDM म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलेटस. याला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलेटस सुद्धा म्हणतो. ऑल्सो त्याला आपण ज्युवेनाइल ऑनसेट डायबिटीज मेलेटस म्हणतो, कारण हे लहान मुलांमध्ये सुद्धा होते. इन्सुलिन प्रोडक्शन इज ॲब्सेंट. आता त्याचे सिम्पटम्स काय आहेत टाईप 1चे तर हायपरग्लायसेमिया, डायबेटिक किटोसिडोसिस, त्यानंतर लॉंग ट्रान्झिएंट फेज ऑफ ग्लुकोज लेवल्स हे त्याचे सिम्पटम्स आहेत. हा होता टाईप 1 डायबिटीज मेलेटस. नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता टाईप 2 डायबिटीज मेलेटस. त्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलेटस असं सुद्धा म्हणतो. सोबतच आपण त्याला अडल्ट ऑनसेट डायबिटीज मेलेटस म्हणतो. इन्सुलिन सिक्रेशन इज इनॲडिक्वेट आणि इन्सुलिन लेवल्स आर व्हेरी हाय. यामध्ये इन्सुलिन लेवल्स खूप जास्त वाढलेले असतात. सिम्पटम्स सिम्प्टोमॅटिक हायपरग्लायसेमिया, त्यानंतर डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स, रेटिनोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि न्यूरोपॅथी हे होते टाईप 2 डायबिटीज मेलेटसचे सिम्पटम्स. नेक्स्ट पॉईंट आहे डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स. त्यामध्ये आता आपण ऑर्गन्सनुसार डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स पाहणार आहोत. त्यामध्ये आईज, डॅमेज टू द आय, ब्लड वेसल्स, त्यानंतर कॅटरॅक्ट अँड ग्लॉकोमा. किडनी, डॅमेज टू द ब्लड वेसल्स कॉजेस नेफ्रोपॅथी. नेफ्रॉन हे किडनीचे फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट असतात. नर्व्स, पेन अँड सेन्सरी लॉस, त्यानंतर ब्रेन, इन्क्रीज रिस्क ऑफ सेरेब्रोव्हास्क्युलर डिसीजेस अँड स्ट्रोक्स. हार्टमध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस लाईक हार्ट अटॅक्स, हार्ट फेल्युअर एक्सेट्रा. एक्स्ट्रीमिटीजमध्ये पेरिफेरल आर्टिरियल डिसीज होऊ शकतो. तर हे डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर ह्याला तुम्ही असंच वेगवेगळ्या ऑर्गन्सनुसार जर लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहतील की 5-6 ऑर्गन्स होते व त्याच्या अंडर ते काय काय होतं ते कॉम्प्लिकेशन्स लक्षात ठेवा. सोबतच अदर कॉम्प्लिकेशन्समध्ये डायबेटिक फूड कॉम्प्लिकेशन, त्यानंतर अल्सरेशन, इन्फेक्शन, गँग्रीन आणि इम्युनोसप्रेशन हे अदर कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे मागचे होते ते मेन कॉम्प्लिकेशन्स व त्यासोबतच हे सुद्धा कॉम्प्लिकेशन दिसू शकतात. आता डायबिटीज मेलेटसचा लास्ट पॉईंट म्हणजे त्याचं डायग्नोसिस. तर डायग्नोसिस आपण कसं करतो तर बाय फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज लेवल. आता तुम्हाला माहिती असेल की आपण ब्लड शुगर टेस्ट करतो लॅबमध्ये जाऊन, तेव्हा तिथे फास्टिंग आणि PP अशा 2 प्रकारच्या टेस्ट असतात. फास्टिंग म्हणजे काय तर काही खाण्याच्या आधी उपाशीपोटी, आणि PP म्हणजे एक जेवण केल्यानंतर पोस्ट प्रँडियल मील. दुसरं आपण असेसमेंट ऑफ HbA1c सुद्धा डायग्नोसिस करू शकतो, म्हणजेच ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट करून त्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लड शुगर लेवल कळू शकते. दिस टेस्ट आर परफॉर्म्ड इन द पेशंट हु आर हॅव्हिंग द सिम्पटम्स लाईक इन्क्रीज थर्स्ट. सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये जे आपण 3 सिम्पटम्स पाहिले पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया आणि पॉलियुरिया, ते सिम्पटम्स ज्याच्यामध्ये दिसत असतील त्याच्यामध्ये हे टेस्ट केले जाते व त्यानुसार परफेक्ट डायग्नोसिस केलं जातं की डायबिटीज मेलेटस आहे की नाही. तर या होत्या डायबिटीज मेलेटस संबंधित नोट्स. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.